आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकांपैकी चौथा गणपती श्री वरदविनायक महड. फार प्राचीन काळी भीम नावाचा एक पराक्रमी, शूर आणि दानी राजा होऊन गेला. परंतु त्याला संतान नसल्यामुळे त्याचे मन सतत दुःखी असे. या दुःखातून मुक्त होण्यासाठी राजा भीम आपल्या राणीसह अरण्यात गेला. राजाच्या दुःखाची जाणीव होताच महर्षी विश्वामित्रांनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्या तपश्चर्येमुळे भगवान विनायक प्रसन्न झाले आणि राजाला वर दिला, तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल. काही काळानंतर राजाला पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले गेले रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजा भीमने राज्यकारभार त्याच्यावर सोपवला आणि त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात फिरत असताना तो वाचकनवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषींच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर मोहित झाली, परंतु रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या मुकुंदेने रुक्मांगदाला शाप दिला, तू कुष्ठरोगी होशील. क्षणातच सुवर्णकांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगानं विद्रूप झाले. दुःखी मनानं अरण्यात भटकत असताना त्याला नारद मुनी भेटले. त्यांच्या सांगण्यावरून रुक्मांगदानं कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले आणि तेथील चिंतामणी गणेशाची भक्तिभावानं आराधना केली. भगवान गणेश प्रसन्न झाले आणि रुक्मांगद पूर्णपणे रोगमुक्त झाला. दरम्यान मुकुंदेची अवस्था पाहून इंद्रदेवांनी रुक्मांगदाचे रूप धारण केले आणि मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. तिच्या पोटी एक महान पुत्र जन्माला आला, गृत्समद. हाच ऋग्वेदातील द्वितीय मंडळाचा कर्ता व महान मंत्रदृष्टा होय. परंतु जन्मकथेमुळे समाजानं गृत्समदाचा अपमान केला. आईकडून सत्य कळल्यावर गृत्समदानं दुःखी होऊन तपश्चर्येसाठी पुष्पक म्हणजेच भद्रक वनात कठोर तप केले आणि भगवान विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा गृत्समद म्हणाला, हे प्रभो, आपण याच वनात राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. विनायकानं ते मान्य केले. याच भद्रकवनात वर मिळाल्यामुळे येथील गणेशाला वरद विनायक असे नाव पडले.